हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर बघू शकता इथे मस्त असे धोंडे तयार केलेले आहेत माझ्या मैत्रिणीने आणि मंदिरात लावण्यासाठी 33 तुपाचे दिवे तयार केलेले आहेत. तर यामध्ये पुरण घातलेलं आहे आणि जसं आपण पुरणपोळी करतो किंवा मोदक करतो त्याच टाईपमध्ये तिने धोंडे बनवलेले आहेत. त्यानंतर 33 दिवे बनवलेले आहेत. अधिक महिन्यामध्ये देवाला हे 33 दिवे लावलेले खूप चांगलं असतं. तुम्ही बाहेर लावू शकतात, म्हणजे मंदिरात लावू शकतात किंवा तुम्ही घरी लावले तरीसुद्धा चालू शकतं. तर हे मी सुद्धा करून घेतलेलं आहे. पण हे दिवे किती सुंदर छोटे छोटे मस्त मस्त असे दिवे बनवलेले होते. आमच्या घराच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे, तिथे आम्ही ते देवासाठी घेऊन गेलेलो होतो. बघू शकता तिने ते दिवे बनवून त्याला उकडून आणि मग त्यामध्ये दिवे लावलेले आहे. खरंच खूप छान मस्त छोटे छोटे दिवे बनवलेले होते, बघू शकता. त्यानंतर मग आम्ही तिथे सगळ्यांनी ते दिवे ओवाळून घेतले, पूजा करून घेतली. देवासाठी केलेलं हे कधीच वाया जात नाही असं मला वाटतं. कारण तुम्ही जितका देवासाठी वेळ काढता तितका देव तुमच्यासाठी कधीतरी वेळ काढतो. त्यामुळे माझा या गोष्टीवरती खूप विश्वास आहे की देव आपल्या वेळेला येतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी सुद्धा खूप वेळा करत असते. तर तशीच माझी मैत्रीणसुद्धा बऱ्याच गोष्टी करत असते. तुम्ही आमच्या गोकुळाष्टमीचे वगैरे व्हिडिओ बघितलेले असतील तर आम्ही ते सगळं सेलिब्रेशन एकत्र करत असतो. बघू शकता इथे 33 दिवे लावलेले आहेत तिने. 33 दिवे म्हणजे 33 कोटी, म्हणजे 33 प्रकारच्या देवांसाठी तो एक एक दिवा, असे 33 दिवे लावलेले असतात. अधिक महिन्यामध्ये या सगळ्या सेवा केलेल्या खरंच खूप चांगल्या असतात. त्यामुळे आवर्जून या सेवा कराव्यात आणि सेवा केलेल्याचं कधीही आपल्याला फळ मिळतंच. मग महादेवासाठी हे घेऊन गेलेलो होतो. अधिक महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे लेक जावायला घरी बोलवणं, त्याला जेवण करणं वगैरे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की त्यावेळेस लेक जावयाचा मान करा. तुम्ही कन्यादान जितकं श्रेष्ठ आहे तितक्याच मुलीसाठी केलेल्या गोष्टीसुद्धा श्रेष्ठ आहेत, हे मला मान्य आहे. पण दान कराच, पण जावयाला करा हे काही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुणालाही बोलवून ते सगळं करू शकता. त्यामुळे मग तुम्हाला जे जे भेटतील किंवा तुम्ही ज्यांना ओळखता की ज्यांना मदतीची गरज आहे तर अशा व्यक्तींना तुम्ही मदत केली तरीसुद्धा चालतं. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी एकेकीने पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त असे तिने धोंडे बनवलेले सगळ्यांनी फस्त केले. म्हणजे वाटच बघत होतो आम्ही ती कधी म्हणते हे धोंडे घ्या म्हणून. आहे का तुमच्याकडे अशी एखादी मैत्रीण? माझ्याकडे तर भरपूर मैत्रिणी आहेत. पूजा पण खूप छान 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 काही काही जे खायचं बनवत असते. मंजू पण खूप मस्त मस्त असं काही काही बनवत असते. म्हणजे मला खाऊ घालणाऱ्या मैत्रिणी खूप आहेत, म्हणून कदाचित मी मोठी मोठी होत चालली आहे. त्यानंतर देवाला 5 धोंडे ठेवून घेतले. काही ठिकाणी धोंड्यामध्ये दगड पण टाकतात, मीठ पण टाकतात, वेगवेगळ्या वस्तू भरतात. तुम्ही ती न्यूज ऐकली का की सोन्याची अंगठी एका धोंड्यामध्ये ठेवली होती, मांजर तीच सोन्याची अंगठी खाऊन गेली म्हणून. त्यानंतर मग महादेवाचा एक छोटासा रील शूट केला. खरंच खूप छान सुंदर मनमोहक रूप असतं. त्यानंतर मुलांची आज पार्टी होती. तर पार्टीमध्ये प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ काही काही बनवून आणलेले होते. तर बघू शकता शिवमला मी मॅगी बनवून दिलेली होती, श्रेयाने भेळ आणली आहे, त्यानंतर याने नूडल्स आणले रिषभनी, आणि मनस्वीने सोनपापडी आणलेली होती. असं सगळ्यांनी वेगवेगळे पदार्थ आणलेले आहेत. तर आम्ही जशी छोटीशी साधी सिंपल घरगुती पार्टी करतो तशीच मुलंसुद्धा घरगुती पार्टी करतात. म्हणजे शनिवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी सुट्टी असते, तर सुट्टीच्या दिवशी मग प्रत्येकाने काही ना काहीतरी बनवून आणायचं आणि ते सगळे मिळून खायचं. हीच त्यांची साधी सोपी सिंपल पार्टी असते आणि प्रत्येकाने बनवून आणलेले पदार्थ सगळेच जण वाटून खातात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरची टेस्ट, वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्याचा अनुभव येतो. तुमच्याकडे तुमची मुलं असं करतात का हे कमेंट करून नक्कीच सांगा.
तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. तर बघू शकताय भरपूर हवा चालू आहे, अजून पावसाळा काही सुरू झालेला नाही आहे. ऊन भरपूर आहे, पण अजून सकाळची वेळ होती तर अजून काही ऊन आलेलं नव्हतं. त्यामुळे मग सगळ्यांना जेवायला बसायला टेरेसवरच बसले होते. बघू शकताय एवढे सगळे पदार्थ होते पार्टीमध्ये. तर त्या सगळ्यांनी मस्त अशी जंगी पार्टी केली. मुलं आहेत म्हटल्यावरती थोड्या थोड्यामध्ये पण होतं सगळ्यांचं. बघू शकता मोठे मोठे ताटं त्यांना घरून आणायला सांगितले, चमचे घरून आणायला सांगितले आणि सगळ्यांनी बनवून दिलं होतं सगळ्यांना. तर याप्रमाणे मुलांची पार्टी झाली. आमच्या पार्टीचा व्हिडिओ तुम्ही बघितलात की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा नक्कीच सांगा. तर पूजाने आणि मी त्यांना वाढायला मदत केली आणि त्यानंतर मग आम्ही दोन्ही खाली आलो. पूजाला म्हटलं चल आता आपल्याला काही मिळणार नाही त्यातनं. त्यामुळे मग आम्ही दोन्ही खाली आलो कारण घरातली भरपूर कामं पडलेली होती. आज थोडंसं वातावरण ढगाळ होतं, कपडे वगैरे पण मी धुतलेले होते, म्हटलं तेही सुकले पाहिजे. त्यामुळे मग पटापट घरी आलो. त्यानंतर आज मीही घरी दालबट्टीचा प्लॅन केलेला होता. तर याप्रमाणे मी बिट्ट्या बनवून घेत असते. पोळी लाटते, तिला तेल लावते, तिला रोल करते आणि मग तिचा गोळा करते. त्यामुळे बिट्ट्या अशा सुट्ट्या सुट्ट्या होतात, मोकळ्या मोकळ्या होतात, असं गोळेच्या गोळे राहत नाहीत त्या. हे आत्ता असं दिसत असलं तरी तळल्यानंतर ते सगळे वेगळे होतात. आणि सुट्टीच्या दिवशी असा काही बेत केला की दिवस अगदी छान सुंदर मस्त असा जातो नाही का. आत्ता सध्या बाहेरचं वातावरण खूप जास्ती प्रमाणात खराब आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या. कारण आता बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे, त्याचं पाणी उतरतं आहे आणि ते पाणी पिल्यानंतर जुलाब, उलटी, ताप, सर्दी, खोकला या सगळ्यांचं प्रमाण खूप जास्त होतं आहे. त्यामुळे मग मुलांची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. बघू शकता याप्रमाणे त्या बिट्ट्या अशा मोकळ्या होतात मस्त अशा. त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर शिवमचे बाबा आणि आम्ही थोडंसं गाडीतनं बाहेर राऊंड मारण्यासाठी गेलो होतो. जेव्हापासून गाडी आलेली आहे तेव्हापासून रोज एक चक्कर तरी गाडीत फिरलं जातं आहे. तर असा होता आजचा माझा डेली रुटीनचा व्लॉग. तर मैत्रिणींनो, माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. चला तर मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.